गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम टू अमर सायंटिफिक सोल्युशन्स. आजच्या नवीन भागामध्ये आपल्या स्वागत आहे. आजचा जो भाग आहे तो सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि फिक्स डोस कॉम्बिनेशन बद्दल आहे. तर पब्लिक सर्व्हिस एक्झामिनेशनचा अभ्यास करणारे स्टुडंट्स असतील, फार्मसी, मेडिसिन, नर्सिंग या फॅकल्टी किंवा या डिसिप्लिनमधले जर स्टुडंट्स असतील आणि तर जे एक्झामसाठी जर अपियर होत असतील की ज्या एक्झामिनेशन्समधून त्यांचं करिअर होणार आहे, तर प्रामुख्याने कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्समध्ये सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन असेल, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असेल, याच्यावर बहुसंख्य क्वेश्चन्स विचारले जातात किंवा प्रश्न विचारले जातात. तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे, जरूर ऐका. तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आपण त्यांना म्हणू शकतो की यस, भारतीय कुटुंब कल्याण मंत्रालय किंवा भारत सरकारचे कुटुंब कल्याण मंत्रालय. तर याच्या अंतर्गत औषधांच्यावर, सौंदर्य प्रसाधनांच्यावर आणि वैद्यकीय उपकरणांच्यावर नियमन ठेवणारी एक नियामक संस्था म्हणजे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आहे आणि त्याचे हेड आहेत DCGI, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया. तर ही जी काही व्यूहरचना आहे, ही व्यूहरचना कशासाठी तयार केली गेलेली आहे, तर प्रत्येक स्टेटमध्ये सुद्धा औषधांचं नियमन होणं गरजेचं असतं, सौंदर्य प्रसारणाचं सुद्धा नियमन होणं गरजेचं आहे आणि वैद्यकीय उपकरणांचं सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण हे सर्व मानवी शरीरामध्ये याचा वापर केला जातो. कारण याचं असं आहे की आजकाल आपण बघतो की भारतसारख्या देशामध्ये लाखो कोटींची उलाढाल होत राहते आणि त्याच्यामध्ये फिक्स डोस कॉम्बिनेशन बद्दल जर बोलायचं झालं तर खूप मोठी उलाढाल केली जाते. आता एखादं फिक्स डोस कॉम्बिनेशन बनतं कसं? जर फिक्स डोस कॉम्बिनेशनमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक ड्रग्ज ज्यावेळी एकत्र केले जातात आणि जो फॉर्म्युला बनवला जातो, त्याच्यासाठी जी औषधं वापरली जात आहेत त्यांना परवानगी सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन यांच्याकडून दिली गेलेली आहे का? तो ड्रग अप्रूव्ह आहे का? तर त्याच्यासाठीचा जो काही पॅरामीटर्स, जे काही स्टँडर्ड्स सिडेस्कोने ठरवून दिलेले आहेत, ते त्या फार्मास्युटिकल कंपनीने फॉलो केलेले आहेत का? तरच त्याला परमिशन मिळते की मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, सेलिंग किंवा डिस्ट्रीब्युशन आणि यस, मानवी उपयोगासाठी आणण्यासाठी. परंतु आजकालच्या या सध्याच्या ह्याच्यामध्ये जर खूप साऱ्या न्यूज किंवा आपण म्हणू शकतो की बातम्या ऐकल्यानंतर असं जाणवलं की फिक्स डोस कॉम्बिनेशन्स काही जे आहेत हे इररिलेव्हंट आहेत किंवा इररॅशनल आहेत. म्हणजे काय? तर 2 औषधं अशा प्रकारची मिसळली गेलीत किंवा मिक्स केली गेली, त्यांचं मिश्रण असं केलं गेलं की जे फार्माकोकायनेटिकली आणि फार्माकोडायनेमिकली म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या दोन्हीचा आपण अभ्यास बघितला तर हे इररिलेव्हंट होते. आता ही इररिलेव्हंट औषधं ज्यावेळी मानवी शरीरात जातील तर त्याच्यापासून दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता असू शकते. तर याच्यासाठी सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड आणि ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटीच्या सल्ल्यानुसार या औषधांच्यावर काही ज्या